परिसरामध्ये सध्या धुराचे लोट या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। अहमदाबादमध्ये एअर इंडियाचा प्रवासी विमान कोसळले। अत्यंत धक्कादायक आहे हे। मेघानी या ठिकाणी हे विमान कोसळलेलं आहे। अहमदाबादच्या मेघानी या ठिकाणी हे प्लेन क्रॅश झालेलं आहे। धुराचे लोट या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। प्रवासी विमान होतं। किती प्रवासी या विमानामध्ये होते या संदर्भातली माहिती घेतली जाते। नुकतीच आलेली ही बातमी आहे। अधिक या संदर्भातले अपडेट्स घेण्याचा प्रयत्न आपण करतोय। और वहां पर ये दुर्घटना घटी होने की बात सामने आ रही है। अहमदाबादच्या मेघानी या ठिकाणी हा अपघात झालेला आहे। प्लेन क्रॅश झाल्यामुळे धुराचे लोट या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। अहमदाबादच्या हॉर्स क्रॅप या परिसरामध्ये ही विमान दुर्घटना झालेली आहे। गुजरातचे प्रतिनिधी आमचे सचिन पाटील आपल्या सोबत आहेत। सचिन, काय या अपघाताविषयी माहिती? क्या जानकारी है इस बारे में सचिन? तर तिथल्या प्रतिनिधीकडनं अधिक माहिती घेण्याचा आपण प्रयत्न करतो। मात्र जे काही व्हिडिओ आपल्यापर्यंत आले त्यामध्ये आपण पाहतो की धुराचे लोट या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। अहमदाबादच्या मेघानीमध्ये हे विमान कोसळलेलं आहे। प्रवासी विमान हे होतं। अहमदाबादच्या हॉर्स कॅम्प परिसरामध्ये ही विमान दुर्घटना झालेली आहे। अधिक या सगळ्या संदर्भात माहिती घेण्याचा प्रयत्न केला जातोय। सचिन जी, मेरी आवाज आ रही है आपके पास? तर पुन्हा एकदा संपर्क साधण्याचा प्रयत्न करतोय। मात्र नुकतीच ही बातमी आली की अहमदाबादच्या मेघानी या ठिकाणी एअर इंडियाचं प्रवासी विमान कोसळलेलं आहे। परिसरामध्ये सध्या धुराचे लोट या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। काही व्हिडिओ या संदर्भातले समोर आले त्यामध्ये हे दिसतंय। मात्र अद्याप ठोस माहिती या संदर्भातली मिळाली नाही। मात्र अहमदाबादमधल्या मेघानीमध्ये हे प्रवासी विमान या ठिकाणी कोसळलेलं आहे। या विमानामध्ये किती प्रवासी होते या संदर्भातली माहिती देखील घेतली जाते। कुठून कुठे हे विमान जात होतं या संदर्भातली देखील माहिती घेतली जाते। मात्र या ठिकाणी आपण पाहतो एअर एम्ब्युलन्स या ठिकाणी पोहोचलेले आहेत। एअरपोर्टच्या जवळच हे प्लेन क्रॅश झालेलं आहे असंही कळतंय। एअर इंडियाનું પ્લેન હતું જે ક્રેશ થયું, કયા કારણોસર એર ઇન્ડિયાનું આ પ્લેન ક્રેશ થયું તેને લઈને ટૂંક સમયમાં જ વિગતો સ્પષ્ટ થઈ જશે। પરંતુ આ રહેણાંક વિસ્તારની અંદર પ્લેન ક્રેશ થવાને કારણે પરિસ્થિતિ વિકટ છે તે આ દ્રશ્યો પરથી પણ સ્પષ્ટ દેખાઈ રહ્યું છે। પરંતુ આ આખા પ્લેન ક્રેશની અંદર तर ही गुजरातमधली अहमदाबादची ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। तर काही माहिती त्या ठिकाणाहून घेण्याचा प्रयत्न आपण करतो। मात्र एअरपोर्टच्या जवळच हे प्लेन या ठिकाणी क्रॅश झालेला आहे आणि एअरपोर्टवरची ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय की स्ट्रेचर त्या ठिकाणी नेली जात आहेत प्रवाशांकडनं। तसंच जो एअरपोर्ट स्टाफ आहे त्यांच्याकडनं देखील ही स्ट्रेचर्स त्या ठिकाणी नेली जात आहेत।